प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। कोणी स्वतःचं नाव पुढे रेटत असतं तर कोणी शांतपणे काम करत असतं। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील वड्डी येथे झालेलं नेत्र तपासणी शिबिर हे नीलमताई दबडे यांच्या अशाच कार्यपद्धतीचं प्रतिबिंब ठरलं। वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ औपचारिक कार्यक्रम न करता सामान्य माणसांच्या आयुष्यात उपयोगी पडणारा उपक्रम त्यांनी निवडला। या शिबिरात शेकडो ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली। अनेक नागरिकांना प्रथमच डोळ्यांच्या आजाराबाबत योग्य मार्गदर्शन मिळालं। कोणतीही मोठी जाहिरात नाही, कोणतेही मोठे भाषण नाही, तरीही लोकांच्या तोंडून निघणारे समाधानाचे शब्दच नीलमताई दबडे यांचे नाव पुढे नेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। महादेव दादा दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हैसाळ, वड्डी, बोलवाड, टाकळी, सुभाषनगर परिसरात याआधीही आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम आणि विकास कामे सातत्याने राबवली गेली आहेत। त्यामुळे नीलमताई दबडे यांची ओळख केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता कायम लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या कार्यकर्ती म्हणून होत आहे। जिल्हा परिषद निवडणूक जवळ येत असताना आपण कुणाला निवडायचं हा प्रश्न अनेक ग्रामस्थांच्या मनात आहे। त्या प्रश्नांचं उत्तर काही वेळा भाषणातून नाही तर अशा शांत निरंतर कामातून मिळतं। म्हणूनच आज नीलमताई दबडे यांचं नाव कोणत्याही घोषणेशिवाय आपोआप चर्चेत येत असल्याचं वास्तव या शिबिराच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे। सांगली येथील अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची नेत्र तपासणी केली। शिबिरात डोळ्यांची संपूर्ण तपासणी, लहान मुलांची डोळे तपासणी, बुबुळाचे विकार व त्याची तपासणी, तिरळेपणा, मोतीबिंदू, काचबिंदू तपासणी, डोळ्यांच्या पडद्यांची तपासणी, चष्म्याचा नंबर काढून देणे, सवलतीच्या दरात चष्मा बनवून देणे आदी सुविधा देण्यात आल्या। डोळे तपासणीसाठी तज्ञ व अनुभवी डॉक्टर उपस्थित होते।